नमस्कार मित्रांनो, पहा आज आपण कुठे आलो. अहिल्याबाई, पुण्यश्लोक अहिल्याबाई यांच्या नगरीमध्ये. हे राशीचक्र आहे. इथे सूर्याचा रथ आहे. इकडे खूप पाहण्यासारखं आहे, पण आपल्याला एवढा वेळच नाही आतमध्ये जायला. जाता जाता आपण पाहतोय. अगदी अगदी आपल्या घरापासून 3 ते 4 किलोमीटरवर आहे. प्रत्येक घोड्याचा हावभाव असा वेगळा आहे. आणि हा त्या तिथून जी सुरुवात आहे ना, पूर्ण इतिहास आहे. चित्रसकट वाचन आहे, अगदी जशाच तसे. अगदी हे वाचायला लागलो ना, असं आपण त्या काळामध्ये बुडून जातो. खूप गोष्टी इथे लागतात. इथे एकदम असं तळमळीने सगळं जागा होतं. पूर्ण इतिहास डोळ्यापुढे राहतं. असं वाटतं अरे हे आत्ताच घडले, आपण आत्ताच पाहिले, असं मला तरी असं वाटतं. त्यामुळे मी तुम्हाला सांगते, पाहू. जसं भिवंडीला शिव मंदिर आहे, तिथेही सगळा इतिहास डोळ्यापुढे उभा राहतो. का कोणास ठाऊक असं वीरांगणाच्या इथं आलं ना, मला एक नवीन ऊर्जा मिळते, स्फूर्ती येते एकदम. स्किप न करता व्हिडिओ पाहते त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. स्किप न करता व्हिडिओ पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहता, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून व्हिडिओ पाहताय. हे पहा, काम पण त्यांचं चालू आहे, सफाई कामगार. जेव्हा ह्या वाड्याची डागडुगी चालू होती ना, तेव्हा असं म्हणतात खाली भरपूर काही सापडले बरं का. अशा म्हणजे त्या काळची ज्वारी वगैरे अशी कणगी होत्या खाली, म्हणजे असं भुयारामध्ये कणगेवर होते. त्यावेळेची ज्वारी वगैरे सापडली, बरंच काय कसं सांगतायत. वीरांगणेचं घर आहे तर अशा गोष्टी होणारच. जेव्हा पण मला वेळ मिळतो आणि यावंसं वाटतं ना, मी लगेच इकडे येते. आपली सगळी फॅमिली आली ना तिकडची, ते लगेच येतात इकडे पाहण्यासाठी. त्यांच्याबरोबर कधी तर कधी मी पण चालूच असतं. बराच वेळ झाला इथे. आतमध्ये पण बघण्यासारखं आहे. आतमध्ये जिथे अहिल्यादेवींनी अंघोळ केली ती न्हाणी अजून आहे, जिथे त्यांची बैठक बसायची ती बैठक आहे अजून. आणि तसे पुतळे स्थान असं जमा केलं ना, असं वाटतं अरे हाय त्या काळचंच आहे. फेटेवाले माणसं असे गोल बसणे. पहा, अगदी जशाच्या तसे पहा. असं वाटतं की नाही मित्रांनो, हे इथं चर्चा चाललेली आहे, तर बैठक बसलेली आहे आणि चर्चा चालू आहे. चावडी आहे इथं, असं तिथं दिलेलं आहे चावडी, पहा. आणि हे बघा, हे दौंडी देतात, ढोल नगारा सगळं. असं वाटतं की हे जिवंतच आहे एकदम. एक काचच्या आतमध्ये आहे म्हणून असं दिसते, आपल्याला आतमध्ये जाता येत नाहीये. हा लिफाफा आहे हातामध्ये, शूरवीरांची गाथा.
आणि हे बघा यांना यांनी काहीतरी अपराध केलेला असावा, तर अशा प्रकारे यांना चावडीवर जमा केलेला आहे. आणि इकडेही नगारे वाजतात. माऊली गादीवर बसलेली आहेत न्याय करायला. न्याय. इकडून वरनं पाहतायत. हा पा इकडचा न्याय चालू आहे. पूर्ण लॉक आहे. काय ह्याने गुन्हा केला बघा, ह्याला पण धरून आणलेलं आहे असं. आता आपण आतमध्ये आलेलो आहोत. शहाजीराव शिंदे पत्नी व मुलांसमेत. आणि हा आत्ता वाडा आहे त्यांचा. हा पहा पूर्वीची घरं बाज अजून आहे घरामध्ये. काळोख असल्यामुळे काही जमणार नाही आतमध्ये. हे पहा हे त्यांचं देवारा. आणि हे उतरंडी पहिल्या जमान्याच्या. आणि इथून खाली रस्ता आहे वाटतं, भुयार असावा खाली. हे पहा पहिल्याची न्हाणी बघा. पहिल्याचं आंघोळीचं घर पहिल्याचं. इकडे पण एक रूम आहे खाजगी असं तिथं दिलेलं आहे. आणि हे तळघर. इकडे काही तळघर आहे पहा. आणि हे वरती विहीर आहे. हे आड आहे बघा, पाणी घ्यायचं. छोटी विहीर आहे पण हे आडाने पाणी काढत. आणि हे पहा वर्ण परिसर आहे वरचा. आपलं 3 ते 4 मीटरवरच मित्रांनो आपलं घर आहे. मागेच आपलं घर आहे असंच. राजवाडा जशाच तसा जपण्याचा यांनी छान प्रयत्न केलेला आहे. हिरवं कोबा केलंय पण असं वाटतं की शेणाचंच सारवण आहे. ओसरी असं इथे लिहिलेलं आहे, ओसरी. आणि हा मागचा भाग आहे. इकडेच आपलं पण घर आहे इकडे ह्या साईडला. बारा राशी ग्रह सर्व इथे आहेत असे आतमध्ये. चला तर मित्रांनो, मी मीराताई तुमची रजा घेतो. इथं सांगते पुन्हा रुजू होणाऱ्या नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो.